नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीश नंदकुमार बेलापूरकर. तर आज आपण आपलं 12वीचा चॅप्टर मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर याची NCERT रीडिंग घेणार आहोत. सर्वांनी आपली NCERT आपल्यासमोर घेऊन बसावे व लेक्चर शेवटपर्यंत बघावे, स्किप करू नये. लेक्चर अतिशय महत्त्वाचं असणार आहे व ह्या लेक्चरमध्ये सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर करणार आहे मी. असर्शन, रिझन असो, मॅच द पेअर, ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट टाईप क्वेश्चन. त्यामुळे लेक्चर एंडपर्यंत सर्वांनी बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. तर पहिल्या लाईनमध्ये NCERT काय म्हणते की बिसाइड मॅक्रोस्कोपिक प्लांट्स अँड ॲनिमल्स, मायक्रोब्स आर द मेजर कंपोनंट ऑफ बायोलॉजिकल सिस्टीम ऑन दिस अर्थ. तर हे ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारलं जाऊ शकतं व बायोलॉजिकल सिस्टमच्या ऐवजी लिव्हिंग वर्ल्डसुद्धा तुम्हाला प्रश्नामध्ये लिहून देऊ शकतात ते. त्यानंतर खाली आल्यावर बघा, या पॅराग्राफमध्ये एवढं महत्त्वाचं नाही काही, फक्त जे गिझर्स असतात म्हणजे थर्मल वेंट्स यांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असतं, हे लक्षात ठेवावे. त्यानंतर एक महत्त्वाची लाईन येते, मायक्रोब्स आर डायव्हर्स, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, फंगाय, मायक्रोस्कोपिक प्लांट व्हायरसेस, मॅक्रोस्कोपिक नाही, व्हायरॉइड्स अँड ऑल्सो प्रिऑन्स. प्रिऑन्स म्हणजे काय तर प्रोटिनिशियस इन्फेक्शियस एजंट्स. हा एक PYQ आहे, त्याच्यामुळं हा एक्झाममध्ये येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट लाईन बघावे, मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया अँड मेनी फंगाय कॅन बी ग्रोन ऑन न्यूट्रिटिव्ह मीडिया टू फॉर्म कॉलोनीज दॅट कॅन बी सीन विथ आवर नेकेड आईज. तर यांचं काय म्हणणं आहे की बॅक्टेरिया आणि फंगायचे जे काही कॉलनीज आहेत त्या आपण नेकेड आयनं बघू शकतो. मग याचाच अर्थ काय की आपण बॅक्टेरिया जे काही आहेत ते नेकेड आयनं बघू शकत नाही, पण त्याच्या कॉलनीज बघू शकतो आपण. त्यानंतर एक MCQ खाली लिहून दिला आहे मी की रेड अल्गी कॅन सर्वाईव्ह इन डीप सी. डीप सी म्हणजे किती? मोर दॅन 500 मीटर, ॲज दे कॅन यूज द UV रेज. त्यानंतर आपण आता एक छोटा रिकॅप घेऊया. हे जे मी स्क्रीनवर दाखवले हे PYQ मध्ये आलेले आहेत प्रश्न. तर अगार जेल इज प्रोड्युस्ड बाय रेड अल्गी. कुठले रेड अल्गी? ग्लासिरालिया आणि गॅलिडियम. त्याच्यानंतर अगार जेल प्लस पेट्री डिश, याला आपण काय म्हणतो? न्यूट्रिएंट म्हणतो आपण, किंवा कल्चर मीडियम म्हणतो, किंवा न्यूट्रिटिव्ह मीडियम म्हणतो. त्यानंतर टू ग्रो मायक्रोब्स देअर फूड म्हणजे सबस्ट्रेट इज अगार जेल. त्यानंतर आपल्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा एक कन्सेप्ट येते ही की व्हायरसेस, व्हायरॉइड आणि प्रिऑन्स. व्हायरस म्हणजे काय असतं? तर ज्याच्यात प्रोटीन व RNA दोन्ही असतं. व्हायरॉइड म्हणजे काय? तर ज्याच्यात फक्त RNA असतो, प्रोटीन नसतं. आणि प्रिऑन्स म्हणजे काय? तर प्रोटीन आहे पण RNA नाही. हे लक्षात कसं ठेवायचं? तर प्रिऑन्स मधलं P फॉर प्रिऑन्स, P फॉर प्रेझेंट आणि P फॉर प्रोटीन. तर प्रोटीन प्रेझेंट आहे व RNA ॲबसेंट आहे, आणि ह्याच्या उलटं व्हायरॉइडमध्ये करायचं. तर नेक्स्ट पेजवर आता NCERTने काही डायग्राम्स दिल्या आहेत, त्यासुद्धा बघूया आपण. पहिली डायग्राम आहे बघा बॅक्टेरियाची. त्याच्यात ए डायग्राममध्ये रॉड शेप बॅक्टेरिया मॅग्निफाईड 1500x. त्यानंतर B डायग्राममध्ये स्पेरिकल शेप्ड बॅक्टेरिया आहे जो की यावेळेससुद्धा 1500x मॅग्निफाईड आहे. आणि C शेपमध्ये एक रॉड शेप बॅक्टेरिया आहे विथ फ्लॅजेला. ह्याचं मॅग्निफिकेशन किती आहे? तर 50,000x. त्यानंतर शेजारच्या डायग्राममध्ये 8.2 मध्ये व्हायरसेसचे डायग्राम्स आहेत. सगळ्यात पहिले आहेत बॅक्टेरियोफेज. त्यानंतर आहे ॲडिनो व्हायरस विच कॉजेस रेस्पिरेटरी इन्फेक्शन. हा एक महत्त्वाचा MCQ आहे इथं, ॲडिनो व्हायरस कॉजेस रेस्पिरेटरी इन्फेक्शन. आणि त्याच्यानंतर आहे रॉड शेप्ड टबॅको मोझाईक व्हायरसेस, आणि ज्याचं मॅग्निफिकेशन आहे 1 लाख ते 1.5 लाख x. त्यानंतर जे बॅक्टेरियोफेज डायग्राम आहे तर त्याचं लेबलिंगसुद्धा महत्त्वाचे आहेत आपल्याला. सगळ्यात वरती हेड आहे, त्याच्यानंतर खाली कॉलर, नंतर टेल, त्याच्यानंतर मिडलला आहे प्लेट, त्याच्या प्लेट खाली असतात पिन्स, सगळ्यात शेवटी प्रॉन्स.
त्यानंतर खालच्या डायग्राममध्ये 2 डायग्राम्स आहेत. कॉलनीज ऑफ बॅक्टेरिया ग्रोईंग इन पेट्री डिश, ए नंबरची डायग्राम आहे, आणि बी नंबरची डायग्राम फंगल कॉलनी इन द पेट्री डिश. म्हणजे ही ए वाली बॅक्टेरियल कॉलनी आहे व बी वाली फंगल कॉलनी आहे. कधी कधी डायग्राम देऊन सुद्धा तुम्हाला विचारतात की कुठल्या प्रकारची कॉलनी आहे, बॅक्टेरियल आहे का फंगल आहे का व्हायरल आहे कसली. त्यामुळे डायग्राम लक्षात ठेवावी सर्वांनी. इथे एक क्वेश्चन बनवलं आहे मी की रॉड शेप बॅक्टेरिया विचारलं तर कोणाची नावं लिहायची, तर लॅक्टोबॅसिलाई आणि रायझोबियम. व समजा रॉड शेप व्हायरस विचारलं तर TMV लिहायचं. आणि इन जनरल विचारलं की रॉड शेप ऑर्गॅनिझम आणि ऑप्शनमध्ये लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि TMV असेल तर ॲन्सर ऑल ऑफ दिस करायचं. त्यानंतर आता पुढच्या पेजवर पुढचा टॉपिक आहे मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स. या पॅराग्राफमध्ये बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स सच एज लॅक्टोबॅसिलाई अँड अदर कॉमनली कॉल्ड ॲज लॅब ग्रो इन मिल्क अँड कन्वर्ट इट इन टू कर्ड. मिल्कला कन्वर्ट करतात कर्डमध्ये. ड्युरिंग ग्रोथ द लॅब प्रोड्यूस ॲसिड्स दॅट कोॲग्युलेट अँड पार्शियली डायजेस्ट द मिल्क प्रोटीन्स. कुठले मिल्क प्रोटीन्स तर केसिन. आणि कोॲग्युलेट अँड पार्शियली डायजेस्ट, फुल्ली डायजेस्ट करत नाहीत. त्यानंतर हे जे मिल्कपासून कर्ड बनतं हे मिल्कची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवतं. इम्प्रोव्हिस न्यूट्रिशनल क्वालिटी बाय इन्क्रीजिंग व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12लाच आपण काय म्हणतो तर सायनोकोबालामाइन. त्यानंतर इन आवर स्टमक द लॅब प्ले व्हेरी बेनिफिशियल रोल इन चेकिंग डिसीज कॉझिंग मायक्रोब. स्टमकमध्ये कुठं तर सिकममध्ये. त्यानंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये बघूया, तर NCERT म्हणते की द डफ विच इज यूज्ड फॉर मेकिंग फूड्स सच एज इडली अँड डोसा इज ऑल्सो फर्मेंटेड बाय बॅक्टेरिया. द पफ्ड अप अपीयरन्स ऑफ द डफ इज ड्यू टू प्रोडक्शन ऑफ CO2 गॅस. हा भरपूर वेळ आलेला PYQ आहे एक. त्यानंतर इंटेक्स्ट क्वेश्चन आहेत, कॅन यू टेल विच मेटाबॉलिक पाथवे इज टेकिंग प्लेस रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ CO2. तर ॲन्सर असेल अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आणि दुसरा प्रश्न आहे, वेअर डू यू थिंक द बॅक्टेरिया फॉर दिस फर्मेंटेशन केम फ्रॉम. याचं ॲन्सर आहे दे आर प्रेझेंट नॅचरली इन द फ्लोअर ऑफ ब्लॅक ग्राम अँड राईस. त्यानंतर पुढची लाईन बघा, सिमिलरली द डफ विच इज यूज्ड फॉर मेकिंग ब्रेड इज फर्मेंटेड युझिंग बेकर्स यीस्ट. बेकर्स यीस्टचं नाव काय त्या सॅक्रोमायसिस सेरेविस. त्यानंतर टॉडीबद्दल माहिती दिली आहे की बाबा एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे सदर्न इंडियाची, विच इज मेड बाय फर्मेंटिंग सॅप फ्रॉम पाल्म्स. म्हणजे झाड कुठले तर पाल्म आहे आणि त्याच्या सॅपपासून ते बनवतात फर्मेंटेशन करून. त्यानंतर 2 ट्रू और फॉल्ससाठी महत्त्वाच्या लाईनी आहेत. मायक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड टू फर्मेंट फिश, सोयाबीन अँड बांबू शूट्स टू मेक फूड्स. आणि चीज इज वन ऑफ द ओल्डेस्ट आयटम्स इन विच मायक्रोब्स वर यूज्ड. हे ट्रू और फॉल्ससाठी हमखास विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे, डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन बाय देअर कॅरेक्टरिस्टिक टेक्स्चर, फ्लेवर अँड टेस्ट अँड स्पेसिफिसिटी कमिंग फ्रॉम द मायक्रोब यूज्ड. तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बनवली आहे मी की कॅरेक्टरिस्टिक टेक्स्चर, फ्लेवर आणि टेस्ट. टेक्स्चर, फ्लेवर आणि टेस्ट लक्षात ठेवण्यासाठी एक TFT म्हणून ही ट्रिक लक्षात ठेवा. जिथे ओडोमॉससाठी असतात ना TFT डॉट्स वगैरे, तर ते TFT, T फॉर टेक्स्चर, F फॉर फ्लेवर आणि T फॉर टेस्ट. आणि ॲडिशनल एक लक्षात ठेवायचं, स्पेसिफिसिटी कमिंग फ्रॉम द मायक्रोब यूज्ड. आता पुढे NCERTने आपल्याला काही चीजचे एक्झाम्पल दिलेत. फॉर एक्झाम्पल, द लार्ज होल्स इन स्विस चीज आर ड्यू टू प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ CO2 बाय बॅक्टेरियम नेम्ड प्रोपिओनिबॅक्टेरियम शर्मानी. व त्यानंतर द रॉकफोर्ट चीज आर रायपंड बाय ग्रोईंग स्पेसिफिक फंगाय. फंगायचं नाव काय तर पेनिसिलियम रॉकफोर्टी, विच गिव्स देम अ पर्टिक्युलर फ्लेवर. इथं महत्त्वाचं आहे फक्त फ्लेवरच देतं ते. इथे साईडला लिहिलं आहे मी तसं की मीन्स रॉकफोर्ट चीज हॅज अ स्पेसिफिक फ्लेवर ड्यू टू स्पेसिफिक फंगाय बट नॉट स्पेसिफिक टेस्ट. म्हणजे फक्त फ्लेवरच असतो, टेस्ट नाही.
तर हे ट्रू ऑर फॉल्ससाठी वगैरे विचारले जाऊ शकतं तुम्हाला, व हे बॅक्टेरियाचे नाव व चीजचं नाव तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, ते एक एक करून वाचूया आपण. रिमेंबर दॅट द लॅब इज अ ग्रुप ऑफ बॅक्टेरिया. This group includes lactobacilli and other types. त्यानंतर the microbe used for idli dosa it is lactobacilli आणि leuconostoc. व curd has lactobacilli while yogurt has lactobacillus bulgarius and streptococcus thermophilus. त्यानंतर एक कन्सेप्ट येतो तो म्हणजे फर्मेंटेशनचा. तर बेसिकली 2 टाईपचे फर्मेंटेशन असतात, एक लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन व एक अल्कोहोलिक फर्मेंटेशन. तर शॉर्टकटमध्ये मी लाफ आणि आफ असं म्हणत असतो. तर कुठला प्रोडक्ट व कुठल्या टाईपचं फर्मेंटेशन आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर याची एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. ज्या प्रोडक्टमध्ये होल्स म्हणजे छिद्र जे असतात ते आहेत त्यांचा ॲन्सर अल्कोहोलिक फर्मेंटेशन असं देऊन टाकायचं. तर बघूया एक एक करून आपण. इडली डोसा छोटे छोटे पोर्स किंवा होल्स असतात, तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन. त्यानंतर ब्रेड येतं, ब्रेडमध्ये सुद्धा होल्स असतात तर त्याचंसुद्धा अल्कोहोलिक फर्मेंटेशन. त्यानंतर स्विस चीजमध्ये असं लक्षात ठेवा की एस आपण असा कर्सूमध्ये असा काढतो, तर हे होल्स तयार होतात त्याच्यामुळे त्याचंसुद्धा अल्कोहोलिक फर्मेंटेशन. त्यानंतर टॉडी हे एक एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवा की त्याचं अल्कोहोलिक फर्मेंटेशन असतं. व रॉकफोर्टी चीजमध्ये होल्स वगैरे नसतात काही, त्याच्यामुळं ते लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. आणि कर्ड त्याच्यातसुद्धा होल्स नसतात त्याच्यामुळे ते लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. या ठिकाणी एक पॉईंट सांगायचं राहिला की जे टॉडी बनवताना सबस्ट्रेट वापरतो आपण की सॅप ऑफ पाम्स. तर सॅप म्हणजे काय असतं तर सुक्रोज असतो बेसिकली तो. आणि कधी कधी क्वेश्चनमध्ये फसवण्यासाठी तुम्हाला सॅपच्या ऐवजी फ्रूट ऑफ पाम असंही देतं, तर ते फ्रूट नसून सॅप आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आता पुढे वाचूया आपण. मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. याच्यात या 3-4 मध्ये NCERTने सांगितलं की फर्मेंटर आणि बायोरिएक्टरचा फरक काय. तर लार्ज व्हेसल्स युज्ड फॉर फर्मेंटेशन इन इंडस्ट्रीज दे आर कॉल्ड एज फर्मेंटर. व्हेसल म्हणजे एक प्रकारची भांडी मोठे मोठे. आणि लार्ज व्हेसल युज्ड टू प्रोड्यूस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स विदाउट फर्मेंटेशन ते कुठले तर बायोरिएक्टर्स. सो आपण एक कन्क्ल्युजन काढू शकतो की फर्मेंटर इज यूज्ड टू प्रोड्यूस अल्कोहोल while bioreactor is used to produce antibiotic production. त्यानंतर पुढच्या पेजवरचा टॉपिक सुरू करूया आपण, तो म्हणजे फर्मेंटेड बेवरेजेस. तर यामध्ये यीस्टचा वापर आपण भरपूर जुन्या काळापासून करत होतो असं सांगितलं आहे. आणि फॉर दिस पर्पज द सेम यीस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेवेसी यूज्ड फॉर ब्रेड मेकिंग अँड कॉमनली कॉल्ड एज ब्रेवर्स यीस्ट is used for fermenting malted cereals and fruit juices to produce ethanol. म्हणजे यीस्ट आपण तोच वापरतो, फक्त बेवरेजेस बनवतात ना ते यीस्टला काय म्हणतात तर ब्रेवर्स यीस्ट म्हणतात. आणि इज युज्ड फॉर फर्मेंटिंग माल्टेड सिरियल्स अँड फ्रूट ज्युसेस टू प्रोड्यूस इथेनॉल. म्हणजे इथेनॉलचं सबस्ट्रेट काय झालं इथं तर माल्टेड सिरियल्स आणि फ्रूट ज्युसेस. व याला फर्मेंट कोण करतं तर ब्रेवर्स यीस्ट. आणि ब्रेवर्स यीस्ट कुठली आहे तर सॅक्रोमायसिस सेरेवेसी. आता पुढे NCERTनं 2 पॅरामीटर्स दिले आहेत ज्याच्यावर आपण अल्कोहोलिक ड्रिंक्सला क्लासिफाय करतो, ते सुद्धा वाचूया आपण. डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ रॉ मटेरियल यूज्ड फॉर फर्मेंटेशन अँड द टाईप ऑफ प्रोसेसिंग म्हणजे विथ ऑर विदाउट डिस्टिलेशन डिफरंट टाईप्स ऑफ अल्कोहोलिक ड्रिंक्स आर प्रोड्यूस्ड. म्हणजे एक पॅरामीटर झाला इथं टाईप ऑफ रॉ मटेरियल यूज्ड फॉर फर्मेंटेशन आणि दुसरा पॅरामीटर झाला टाईप ऑफ प्रोसेस यूज्ड म्हणजे विथ ऑर विदाउट डिस्टिलेशन. तर एक्झाम्पलसुद्धा दिले त्यांनी की वाईन अँड बियर आर प्रोड्यूस्ड विदाउट डिस्टिलेशन व्हेअर ॲज विस्की ब्रँडी अँड रम आर प्रोड्यूस्ड बाय डिस्टिलेशन ऑफ द फर्मेंटेड ब्रॉथ. आता हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं भरपूर महत्त्वाचं आहे. मॅच द पेअर इथं हमखास पडत असते. तर हे जे आपण आत्ता क्लासिफिकेशन वाचलं एक्झाम्पल्स त्याचे ते लक्षात ठेवणं कधी कधी विसरतो आपण. तर त्यासाठी एक ट्रिक बनवली आहे मी, ती म्हणजे व्हाईट बर्ड. व्हाईटमध्ये W म्हणजे विस्की,
बर्डमध्ये बी म्हणजे ब्रँडी आणि आर म्हणजे रम आणि सगळ्यात शेवटी डी म्हणजे डिस्टिलेशन. म्हणजे हे डिस्टिलेशनने हे 3 बेवरेजेस बनवलेत आणि जे उरलेले 2 आहेत ते विदाऊट डिस्टिलेशन. आता हे तर झालं टाईप ऑफ प्रोसेस युज्ड त्याच्यावर, म्हणजे विथ किंवा विदाऊट डिस्टिलेशन. पण NCERTने हे नाही दिलं की रॉ मटेरियल यूज केल्यावर कुठले क्लासिफिकेशन कसं होईल. तर मी इथं लिहून ठेवलं आहे ते, डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ रॉ मटेरियल युज्ड फॉर फर्मेंटेशन द बेवरेजेस आर क्लासिफाईड ॲज माल्टेड सिरियल्सपासून काय बनते तर बियर आणि फ्रूट ज्यूसपासून काय बनते तर वाईन. आता आपण पुढचा टॉपिक सुरू करूया, तो म्हणजे अँटीबायोटिक्स. तर पहिली लाईन काय म्हणते, अँटीबायोटिक्स प्रोड्यूस्ड बाय मायक्रोब्स आर रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट डिस्कवरीज ऑफ द 20th century. 19th century करू नका इथं, कारण क्वेश्चनमध्ये ट्रू ऑर फॉल्स विचारतात आणि 20च्या ऐवजी 19 करतात. अँड हॅज ग्रेटली कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स द वेलफेअर ऑफ द ह्युमन सोसायटी. त्यानंतर अँटीबायोटिक कसे असू शकतात तर दे कॅन आयदर किल द ग्रोथ ऑफ अदर डिसीज कॉझिंग मायक्रोब म्हणजे बॅक्टेरियोसायडल, किंवा रिटार्ड द ग्रोथ म्हणजेच बॅक्टेरियोस्टॅटिक. त्यानंतर पेनिसिलिन वॉज द फर्स्ट अँटीबायोटिक टू बी डिस्कवर्ड अँड इट वॉज अ चान्स डिस्कवरी. Alexander Fleming, while working on Staphylococcus bacteria, once observed a mold growing in one of his unwashed culture plates around the Staphylococci could not grow. तर ही पेनिसिलिन सगळ्यात पहिली फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवरी आहे व एक चान्सची डिस्कवरी झाली ती जेव्हा अलेक्झांडर फ्लेमिंग स्टेफिलोकोकाय बॅक्टेरियावर काम करत होता. तेव्हा त्याने एक बघितलं की एक फंगस, मॉल्ड म्हणजेच काय फंगस, ते एका अनवॉश्ड पेट्री डिशमध्ये ग्रो करत होती, ज्याच्यामुळे स्टेफिलोकोकाय बॅक्टेरियाची ग्रोथ थांबलेली होती. पुढे बघू आता. He found out that it was due to the chemical produced by the mold and he named it as penicillin after the mold Penicillium notatum. मग त्याला समजलं की स्टेफिलोकोकायची ग्रोथ ही त्या एका एक पर्टिक्युलर केमिकलमुळं थांबलेली होती आणि हे केमिकल कोणी प्रोड्यूस केलं तर त्या माउंडला म्हणजेच पेनिसिलियम नोटॅटमला, व त्याच्यामुळेच त्यानं त्या केमिकलला सुद्धा नाव दिलं पेनिसिलिन. However, its full potential as an effective antibiotic was established much later by Ernst and Howard Florey. व याचं व त्यानं फक्त डिस्कवर केलं तर ते, पण याचं जे ॲप्लिकेशन आहे ते फ्लोरी आणि चेन यांनी World War II मध्ये याचा ॲप्लिकेशन केलं तर टू ट्रीट द अमेरिकन सोल्जर्स. World War II बरं का, World War I करू नका. व फ्लेमिंग, चेन अँड फ्लोरी वर अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन 1945 फॉर दिस डिस्कवरी. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रश्नांमध्ये 1954 असं देतात, सर्व मुलं चुकतात. तर 1945 आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स म्हणता येईल आपल्याला. आणि हे तिघांना नोबेल प्राइज मिळालं होतं, फ्लोरी आणि चेनलाच नाही. त्यानंतर 2 छोटे पॉईंट्स आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवावे की टर्म अँटीबायोटिक वॉज कॉइन्ड बाय वॉक्समॅन in 1942 आणि टर्म पेनिसिलिन इट वॉज कॉइन्ड बाय अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यानंतर एक क्वेश्चन आहे सर्वांसाठी की द टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन अँटीबायोटिक प्रोड्युसिंग मायक्रोब अँड पॅथोजन इज. ऑप्शन्स आहेत तुमचे कमेन्सलिझम, अमेन्सलिझम, प्रिडेशन, पॅरासायटिझम, म्युच्युअलिझम एक्सेट्रा. तर ॲन्सर आहे याचं अमेन्सलिझम. त्यानंतर पुढच्या पेजवर येऊया आपण. NCERT म्हणते की अँटीबायोटिक्स हॅव ग्रेटली इम्प्रूव्ड आवर कॅपॅसिटी टू ट्रीट डेडली डिसीजेस सच ॲज प्लेग, वुपिंग कफ म्हणजेच काली खासी, डिप्थेरिया म्हणजे गालघोटू आणि लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग, विच इज यूज टू किल मिलियन्स ऑल ओव्हर द ग्लोब. हे तुम्हाला मॅच द पेअर म्हणून विचारले जाऊ शकतात. व समरीमध्ये याच्या संबंधित एक लाईन आहे, ती म्हणजे अँटीबायोटिक्स हॅव प्लेड मेजर रोल इन कंट्रोलिंग इन्फेक्शियस डिसीजेस लाईक न्यूमोनिया. तर ही सुद्धा आपण लाईन महत्त्वाची आहे, MCQसाठी विसरू नये. त्यानंतर पुढच्या टॉपिककडे येऊया आपण, केमिकल्स, एन्झाईम्स अँड अदर बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. भरपूर वेळा PYQमध्ये याचे मॅच द पेअरसाठी प्रश्न आलेले आहेत.
तर पहिली लाईन बघा, मायक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड फॉर कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ सर्टन केमिकल्स लाईक ऑर्गॅनिक ॲसिड, अल्कोहोल्स अँड एन्झाईम्स. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल दोन्ही. आणि काय काय बनवतात तर ऑर्गॅनिक ॲसिड, अल्कोहोल्स आणि एन्झाईम्स. त्यानंतर पुढे NCERTनं कुठला मायक्रोब किंवा फंगस किंवा बॅक्टेरिया कुठल्या ॲसिड वगैरे बनवतो हे सर्व दिलं आहे, तर सर्वांनी वाचून घ्यावे. फक्त इथं लक्ष देण्यासारखं आहे म्हणजे ते ॲसिटोबॅक्टर ॲसिटी हे बॅक्टेरिया इट प्रोड्युसेस ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडच्या ऐवजी तुम्हाला इथं व्हिनेगरसुद्धा लिहून येऊ शकते किंवा इथेनॉइक ॲसिडसुद्धा येऊ शकते. त्यानंतर एक ट्रिक लिहिली आहे मी SSC. तर व्हेअर S म्हणजे स्ट्रेप्टोकायनेज, दुसरा S म्हणजे स्ट्रेप्टोकोकस आणि C म्हणजे क्लॉटबस्टर. त्यानंतर खालच्या पॅराग्राफमध्ये आलो आपण. अनदर बायोएक्टिव्ह मॉलिक्यूल सायक्लोस्पोरिन A दॅट इज यूज्ड ॲज अन इम्युनोसप्रेसिव्ह एजंट इज इन ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट्स. इम्युनोसप्रेसिव्ह एजंट म्हणून सायक्लोस्पोरिन A आपण वापरतो, जो की एक बायोएक्टिव्ह मॉलिक्यूल आहे. आणि तो काय करतो तर इट सप्रेसेस सेल मेडिएटेड इम्युनिटी म्हणजे CMI. त्यानंतर आणि तो कशापासून बनवला जातो तर फंगस ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम. त्यानंतर स्टॅटिन प्रोड्यूस्ड बाय यीस्ट मोनॉस्कस परप्युरस हॅव बीन कमर्शियलाइज्ड ॲज ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. ब्लड कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंटसाठी कोण वापरतो आपण तर स्टॅटिन, जे की एक कशापासून बनवलं आहे मोनॉस्कस परप्युरियसपासून, जे की एक यीस्ट आहे. It acts by competitively inhibiting the enzyme responsible for synthesis of cholesterol. म्हणजे इथं काय बघायला मिळतं आपल्याला तर कम्पिटेटिव्ह इनहिबिशन ऑकर्स हिअर. हे एक महत्त्वाचा MCQ बनू शकतो इथं. त्यानंतर एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वगैरे म्हणू शकतात तुम्ही की स्ट्रेप्टोकायनेज इज यूज्ड टू क्युअर मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे MI अँड स्टॅटिन इट इज यूज्ड टू प्रिव्हेंट मायोकार्डियल इन्फेक्शन अँड अंजिना पेक्टोरिस. त्यानंतर आपण सुरू करूया आता आपला मेन टॉपिक. त्याच्यावर भरपूर प्रश्न असतात, तो म्हणजे मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. तर त्यात बघा, द मेजर कंपोनंट ऑफ दिस इज वेस्ट वॉटर इज ह्युमन एक्सक्रेटा. दिस म्युनिसिपल वेस्ट वॉटर इज ऑल्सो कॉल्ड एज सिवेज. इट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड मायक्रोब्स. इनऑर्गॅनिक नाही, मेनी ऑफ विच आर पॅथोजेनिक. त्याच्यानंतर बिफोर डिस्पोजल सिवेज इज ट्रीटेड इन द सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजे STP टू मेक इट लेस पोल्युटिंग. तिथे कम्प्लिटली नॉन पोल्युटिंग नाही म्हणता येणार आपल्याला, लेस पोल्युटिंगच म्हणलं पाहिजे NCERTनुसार. त्यामुळे ट्रू ऑर फॉल्सला ते असू शकतात तुम्हाला. त्यानंतर पुढची लाईन बघा, ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर इज डन बाय हेटरोट्रॉपिक मायक्रोब्स नॅचरली प्रेझेंट इन द सिवेज. ही खूप महत्त्वाची लाईन आहे, जी की तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंटमध्ये विचारले जाऊ शकते. ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर इज डन बाय हेटरोट्रॉपिक मायक्रोब्स नॅचरली प्रेझेंट इन द सिवेज. त्यानंतर आता प्रायमरी ट्रीटमेंट व सेकंडरी ट्रीटमेंट. आता सिवेज प्लांट कसं वर्क करतं ते बघूया आपण, वाचूया. दिस ट्रीटमेंट प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये दिस ट्रीटमेंट स्टेप्स बेसिकली इन्व्हॉल्व फिजिकल रिमूव्हल ऑफ पार्टिकल्स. कुठले तर लार्ज अँड स्मॉल फ्रॉम द सिवेज थ्रू टू प्रोसेसेस. कुठले फिल्ट्रेशन आणि सेडिमेंटेशन. पहिले फिल्ट्रेशन होणार मग सेडिमेंटेशन होणार. दीज आर रिमूव्ड in stages. Initially floating debris is removed by sequential filtration. Initially floating debris it is removed by sequential filtration. Then the grit म्हणजे काय soil आणि small pebbles are removed by sedimentation. त्याच्यानंतर all the solids that settle form primary sludge and supernatant forms effluent. म्हणजे जे काही सॉलिड सेटल होतात बॉटमला त्यांना आपण प्रायमरी स्लज म्हणतो, आणि जे काही तरंगतं वर सुपरनॅटंट त्याला आपण इफ्लुएंट म्हणतो. द इफ्लुएंट फ्रॉम द प्रायमरी सेटलिंग टँक इट इज टेकन फॉर सेकंडरी ट्रीटमेंट. आता सेकंडरी ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जाणून घेणं महत्त्वाच्या आहेत, त्या एकदा बघून घेऊया आपण की कंपोनंट्स ऑफ सिवेज कोणते आहेत.
तर सीवेजमध्ये सगळ्यात पहिले फ्लोटिंग डेब्रिज येतात, त्यानंतर सॉईल प्लस पेबल, ह्यालाच आपण ग्रीट असं म्हणतो. त्यामुळे ग्रीट आणि सॉईल प्लस पेबल वेगळं आहे असं काही नाही. त्यानंतर ह्युमन एक्सक्रिटा जो की मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये असतो, त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर काही, आणि सगळ्यात शेवटी मायक्रोब्स. तर ही लिस्ट लक्षात ठेवावी सर्वांनी. त्यानंतर फर्स्ट टँक जो आहे आपला त्याला आपण म्हणतो प्रायमरी सेटलिंग टँक, सेकंड टँकला म्हणतो लार्ज एरेशन टँक, थर्ड टँकला म्हणतो सेकंडरी सेटलिंग टँक, आणि फोर्थ टँकला आपण म्हणतो एनारोबिक स्लज डायजेस्टर. तर सुरू करूया आता आपण सेकंडरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंटला आपण बायोलॉजिकल ट्रीटमेंट असं सुद्धा म्हणतो, व त्यालाच आपण मायक्रोबियल ट्रीटमेंटसुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवायचं सर्वांनी, मायक्रोबियल ट्रीटमेंट आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट. तर पहिली लाईन काय म्हणते, द प्रायमरी इफ्लुएंट इज पास्ड इन टू लार्ज एरेशन टँक्स वेअर इट इज कॉन्स्टंटली एजिटेटेड मेकॅनिकली अँड द एअर इज पंप्ड इन टू इट. म्हणजे जे काही प्रायमरी इफ्लुएंट होता तो सगळं आपण सेकंड टँकमध्ये आपल्या म्हणजे लार्ज एरेशन टँकमध्ये टाकतो आपण. कंटिन्युअसली त्याला स्टर केलं जातं किंवा एजिटेशन केलं जातं त्याचं. का एजिटेशन केलं जातं? दिस अलाउज विगरस ग्रोथ ऑफ युजफुल एरोबिक मायक्रोब्स इन टू फ्लॉक्स. म्हणजे जे काही एरोबिक मायक्रोब्स बनतात त्याचं रूपांतर होतं फ्लॉक्समध्ये. आणि फ्लॉक्स काय असतात तर फ्लॉक्स म्हणजे मासेस ऑफ बॅक्टेरिया असोसिएटेड विथ फंगल फिलामेंट टू फॉर्म मेश लाईक स्ट्रक्चर. मासेस ऑफ बॅक्टेरिया, फंगाय नाही. त्यानंतर while growing these microbes consume the major part of organic matter in the effluent. Now this significantly reduces the BOD of the effluent. Effluent ची BOD कमी होत असते, सिवेज वॉटरची नाही. BOD, आता BOD म्हणजे काय तर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. डेफिनेशन भरपूर महत्त्वाची आहे. BOD refers to the amount of oxygen that could be consumed if all organic matter in 1 liter of water were oxidized by bacteria. याचा अर्थ काय की BOD ही एक ऑक्सिजनची डिमांड आहे. म्हणजे BOD इट रेफर्स टू अमाऊंट ऑफ ऑक्सिजन जे की कन्झ्युम होईल, दॅट वुड बी कन्झ्युम्ड इफ ऑल द ऑर्गॅनिक मॅटर इन 1 liter ऑफ वॉटर वॉज ऑक्सिडाइज्ड बाय बॅक्टेरिया. त्यानंतर बघा, द सीवेज वॉटर इज ट्रीटेड टिल द BOD इज रिड्युस्ड. इथं काही ठिकाणी इन्क्रीजेस सुद्धा देतात क्वेश्चनमध्ये फसवण्यासाठी, तर रिड्यूस आहे तिथं. द BOD टेस्ट मेजर्स द रेट ऑफ अपटेक ऑफ ऑक्सिजन बाय मायक्रोब्स in a sample of water, and thus indirectly BOD is a measure of organic matter present in the water. Indirectly BOD is the measure of organic matter present in the water. The greater the BOD of the wastewater, more is its polluting potential. आता हे जे मी वाचलं हे शॉर्टकटमध्ये समजण्यासाठी एक फ्लोचार्ट दाखवतो मी तुम्हाला. स्क्रीनवर दिसत असेल की जेवढं जास्त वॉटर पोल्युटेड असेल, मोर पोल्युटेड वॉटर, तेवढं जास्त ऑर्गॅनिक मॅटर असणार त्याच्यात, तेवढंच जास्त ऑक्सिजन रिक्वायर लागणार त्याला, आणि जेवढी जास्त ऑक्सिजनची डिमांड असणार तेवढी BOD जास्त असणार, बरोबर. त्याच्यामुळेच आपण म्हणतो की BOD इज इनडायरेक्टली मेजर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द वॉटर. आणि जेवढी जास्त BOD असणार तेवढा लवकर ऑक्सिजन संपणार. याचाच अर्थ काय की लेस O2 अवेलेबल इन वॉटर किंवा सिवेज वॉटरमध्ये. याच फ्लोचार्टचं तुम्ही अपोजिटसुद्धा करू शकतात की लेस पोल्युटेड वॉटर, तेवढा कमी ऑर्गॅनिक मॅटर असेल, मग त्याच्यात तेवढं कमी ऑक्सिजन लागेल आणि तेवढंच कमी BOD असेल, आणि मोर ऑक्सिजन अवेलेबल इन द वॉटर. त्याच्यामुळेच आपण म्हणतो की वॉटर इज ट्रीटेड टिल द BOD इज रिड्युस्ड. जेवढी कमी BOD तेवढं जास्त ऑक्सिजन अवेलेबल असणार आणि तेवढं जास्त प्युअर ते वॉटर असणार. त्यानंतर नेक्स्ट पॅरा बघूया. एकच मिनटं, कलर चेंज करतो मी. वन्स द BOD ऑफ सिवेज ऑर वेस्ट वॉटर इज रिड्यूस्ड सिग्निफिकंटली, द इफ्लुएंट इज देन पास्ड इन टू अ सेटलिंग टँक वेअर बॅक्टेरियल फ्लॉक्स आर अलाउड टू सेडिमेंट. दिस सेडिमेंट इज कॉल्ड एज ॲक्टिवेटेड स्लज.
आता जेव्हा सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये BOD कमी होते तेव्हा हे जे इफ्लुएंट आहे आपण एका सेटलिंग टँकमध्ये ट्रान्सफर करतो. इथं कुठलं सेटलिंग टँक? आता सेकंडरी सेटलिंग टँक म्हणजेच 3 नंबरचा टँक आपला. व्हेअर द बॅक्टेरियल फ्लॉक्स आर अलाउड टू सेडिमेंट. म्हणजे जे इफ्लुएंट असतं ते तरंगत असतं व जे बॅक्टेरियल फ्लॉक्स आहेत त्याला आपण स्थिर व्हायला किंवा बॉटमला साचून एकट्ठा व्हायला वेळ देतो आपण. दिस सेडिमेंट इज कॉल्ड एज ॲक्टिवेटेड स्लज. व ह्यालाच आपण जे बॉटमला असतं सेडिमेंट त्याला आपण ॲक्टिवेटेड स्लज म्हणतो. अ स्मॉल पार्ट ऑफ ॲक्टिवेटेड स्लज इज पंप्ड बॅक into the aeration tank to serve as an inoculum. ही सुद्धा एक ट्रू ऑर फॉल्ससाठी महत्त्वाची लाईन आहे की एक स्मॉल अमाऊंट ऑफ ॲक्टिवेटेड स्लज आपण जो आपला सेकंड टँक आहे म्हणजे लार्ज एरेशन टँक याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा पंप बॅक करत असतो टू सर्व ॲज एन इनॉक्युलम. अँड द रिमेनिंग मेजर पार्ट ऑफ द स्लज इज पंप्ड बॅक इन टू लार्ज टँक्स कॉल्ड एनारोबिक स्लज डायजेस्टर म्हणजे आपला फोर्थ टँक. त्यानंतर पुढे बघा, हिअर अदर काइंड्स ऑफ बॅक्टेरिया विच ग्रो एनारोबिकली डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड द फंगाय इन द स्लज. म्हणजे ह्या टँकमध्ये जे एनारोबिकली ग्रोईंग बॅक्टेरिया व फंगाय असतात ते एनारोबिकली ग्रोईंग जे बॅक्टेरिया असतात ते त्या ॲक्टिवेटेड स्लजमधल्या बॅक्टेरिया आणि फंगायला डायजेस्ट करून टाकतात. ड्युरिंग दिस डायजेशन बॅक्टेरिया प्रोड्यूस अ मिक्सचर ऑफ गॅसेस सच एज मिथेन, हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन डायऑक्साईड. ही अतिशय महत्त्वाची लाईन आहे की सिवेज ट्रीटमेंटमध्ये जो आपला एनॉर्बिक स्लज डायजेस्टर आहे ह्याच्यातून बॅक्टेरिया जे काही गॅस प्रोड्यूस करतो त्यांच्यात कुठले गॅसेसचं मिक्सचर असतं तर मिथेन, हायड्रोजन सल्फाईड व कार्बन डायऑक्साईड. These gases form biogas and can be used as source of energy as it is inflammable. आता इथं एक ट्विस्ट आहे, सध्याच तुम्ही लक्षात ठेवा, पुढे गेल्यावर मी सांगेलच की एनॉर्बिक स्लज डायजेस्टरमधून जो बायोगॅस बनतो त्याचे कंपोनंट्स आहेत कुठले तर मिथेन, हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन डायऑक्साईड. पुढे गेल्यावर ट्विस्ट काय आहे ते मी नक्कीच सांगेन तुम्हाला. त्यानंतर द इफ्लुएंट फ्रॉम द सेकंडरी treatment plant is generally released into natural water bodies like rivers and streams. Rivers and seas घ्यायचं नाही, rivers and streams. An aerial view of such a plant is given in the figure 10.7. फिगर सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स, बॅक्टेरिया इन द फोर्थ टँक आर एनॉर्बिक आणि हेट्रोट्रोपिक. त्यानंतर BOD is measure of rate of uptake of oxygen by microbe, that is indirectly BOD is measure of organic matter present in the water. हे आपण मगाशीच वाचलं. त्यानंतर पुढे बघा, इन सेकंडरी ट्रीटमेंट देअर इज रिमूव्हल ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट इज ह्युमन एक्सक्रिटा अँड ऑर्गॅनिक मॅटर. हे एक लक्षात ठेवावे सर्वांनी. त्यानंतर सेकंडरी इफ्लुएंट इन द फोर्थ टँक इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रीटेड सिवेज वॉटर. कारण बऱ्यापैकी BOD रिड्यूस झालेली असते त्या स्लजची किंवा वॉटरची म्हणा. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते एकदा वाचून घेऊ. इन लार्ज एरेशन टँक मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इज कन्झ्युम्ड बाय एरोबिक हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया एक्सेप्ट काय सेल्युलोज फायबर्स अँड फंगल फिलामेंट्स. लार्ज एरेशन टँकमध्ये कोण असतात तर एरोबिक हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया असतात. त्याच्यानंतर फ्लॉक इट इज फॉर्मड इन सेकंड टँक म्हणजेच लार्ज एरेशन टँक. आणि ॲक्टिवेटेड स्लज कुठं फॉर्म होती तर थर्ड टँकमध्ये म्हणजे सेकंडरी सेटलिंग टँक. त्यानंतर एक MCQ महत्त्वाचा आहे की बाबा युनिट ऑफ BOD काय आहे असं विचारलं तर MGA पर लिटर त्यालाच आपण PPM असं म्हणतो. आणि याचा रेफरन्स आहे एक्झरसाइजचा क्वेश्चन 11. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर बघूया. NCERT म्हणते की दिस मेथोडॉलॉजी हॅज बीन प्रॅक्टिस्ड मोर दॅन अ सेंचुरी नाव इन ऑलमोस्ट ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड्स. म्हणजेच STB बोलत आहे. मोर दॅन अ सेंचुरी 100 वर्षापेक्षा जास्त. टिल डेट नो मॅनमेड टेक्नॉलॉजी हॅज बीन एबल टू रायवल द मायक्रोबियल ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर हे ट्रू ऑर फॉल्ससाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर
however, the number of sewage treatment plants has not increased enough to treat such large quantities, so untreated sewage is often discharged directly into rivers, leading their pollution and increasing waterborne diseases. आणि कुठले waterborne diseases? फॉर एक्झाम्पल टायफॉइड, एम्ब्युएसिस एक्सेट्रा. त्यानंतर एक महत्त्वाचा MCQ येतो इथं, PYQ सुद्धा आहे हा. द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. दुसरी कुठली नाही बरं. द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट हॅज इनिशिएटेड गंगा ॲक्शन प्लॅन अँड यमुना ॲक्शन प्लॅन टू सेव्ह these major rivers आहेत, सीज नाहीत किंवा स्ट्रीम्स पण नाहीत, ऑफ आवर कंट्री फ्रॉम पोल्युशन. अंडर these plans it is proposed to build a large number of sewage treatment plants so that only treated sewage may be discharged in the rivers. त्यानंतर हे एक सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा एरियल व्ह्यू आहे. सर्वांनी डायग्राम बघून घ्यावी, डायग्रामसुद्धा येते एक्झामला. त्यानंतर आता पुढचा टॉपिक सुरू करूया, मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. तर पहिली लाईन महत्त्वाची आहे. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस कंटेनिंग प्रिडॉमिनंटली मिथेन प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी अँड विच मे बी युज्ड ॲज फ्युअल. सगळ्यात जास्त काय असतो बायोगॅसमध्ये? तर मिथेन. आणि त्याच्यानंतर एक ट्रू ऑर फॉल्सचं स्टेटमेंट आहे, द टाईप ऑफ गॅस प्रोड्यूस्ड डिपेंड्स अपॉन द मायक्रोब अँड द ऑर्गॅनिक सबस्ट्रेट दे युटिलाइज. कशावर डिपेंड आहे? तर मायक्रोब आणि ऑर्गॅनिक सबस्ट्रेट दे युटिलाइज. त्यानंतर however certain bacteria which grow anaerobically on cellulosic material produce large amount of methane along with CO2 and H2O. These bacteria are collectively called as methanogens. And one such common bacteria it is methanobacterium. म्हणजे मिथॅनोजन्स हा एक मोठा क्लास आहे, त्याच्यातला एक बॅक्टेरियम म्हणजे मिथॅनोबॅक्टेरियम. आणि हे कसे आहेत? तर दिस सर्टन बॅक्टेरिया, दिस मिथॅनोजन्स दे ग्रो एनारोबिकली ऑन सेल्युलोजिक मटेरियल टू प्रोड्यूस काय? मिथेन अलॉंग विथ CO2 आणि H2. म्हणजे आता इथं हाच ट्विस्ट आहे की बायोगॅसमध्ये इथं बायोगॅसचं जे कंपोजिशन आहे ते त्यांनी दिलं आहे मिथेन, CO2 आणि H2. पण एनारोबिक स्लश डायजेस्टरमध्ये काय दिलं तर त्यांनी की मिथेन, H2S आणि CO2. तर समजा प्रश्नानुसार तुम्हाला ऑप्शन चूज करावं लागेल इथं. त्यानंतर हे जे मिथॅनोजन्स आहेत त्याबद्दल सांगितलं आहे, दीज बॅक्टेरिया आर कॉमनली फाउंड इन एनारोबिक स्लश डायजेस्टर ड्युरिंग सिवेज ट्रीटमेंट. दीज बॅक्टेरिया आर ऑल्सो प्रेझेंट इन द रुमेन ऑफ कॅटल. रुमेन म्हणजे एक काय? स्टमकचा पार्ट आहे कॅटल्सचा. त्यानंतर a lot of cellulosic material is present in the food of cattle is also present in the rumen. म्हणजे हे जे सेल्युलोजिक मटेरियल आहे हे कॅटलच्या फूडमध्ये सुद्धा असतं आणि रुमेनमध्ये सुद्धा असतं. आणि रुमेन काय? इट इज अ पार्ट ऑफ स्टमक ऑफ कॅटल. इन रुमेन दिस बॅक्टेरिया हेल्प इन ब्रेकडाऊन ऑफ द सेल्युलोज अँड प्ले इम्पॉर्टंट रोल इन इट्स न्यूट्रिशन ऑफ द कॅटल. त्याच्यानंतर डू यू थिंक ह्युमन बिंग्स आर एबल टू डायजेस्ट सेल्युलोज प्रेझेंट इन आवर फूड्स? तर आन्सर आहे नो. का नो आहे ते सांगतो मी आता लगेच. दस द एक्सक्रिटा ऑफ द कॅटल कॉमनली कॉल्ड एज गोबर इज रिच इन दिस बॅक्टेरिया. कुठले बॅक्टेरिया? तर मिथॅनोजन्स. डंग कॅन बी युज्ड फॉर जनरेशन ऑफ बायोगॅस कॉमनली कॉल्ड एज गोबर गॅस. आपण त्याला बायोगॅसला गोबर गॅसही म्हणू शकतो. तर आत्ताच एक प्रश्न होता की डू यू थिंक ह्युमन बिंग्स आर एबल टू डायजेस्ट द सेल्युलोज प्रेझेंट इन आवर फूड? तर आन्सर आहे नो. का नो? बिकॉज ह्युमन्स कॅनॉट डायजेस्ट सेल्युलोज. ह्युमन्स कॅनॉट डायजेस्ट सेल्युलोज ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ मिथॅनोजन्स नॅचरली प्रेझेंट इन द इंटेस्टाईन. जसं ते कॅटल्समध्ये प्रेझेंट असतात मिथॅनोजन्स म्हणा वगैरे, तर आपल्याकडे तसे नसतात ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी की फॉर प्रोडक्शन ऑफ बायोगॅस सबस्ट्रेट काय असेल? तर सेल्युलोज. त्यानंतर आता मिथॅनोजन्सबद्दल थोडी माहिती सांगतो मी. मिथॅनोजन्स आर ऑब्लिगेट anaerobes found in oxygen deficient environment such as marshes, swamp, sludge and digestive system of ruminants. तर हे कुठले? तर ऑब्लिगेट एनारोब्स आहेत, म्हणजे यांना ऑक्सिजन डिफिशियंट एरिया कंपल्सरी लागतो. व हे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया आर नॉट प्रेझेंट इन द ॲक्टिवेटेड स्लज.
आता इथं ही इथली स्लज आणि इथली स्लज एकच नाही आहे बरं. ही स्लज म्हणजे एक कॉमन शब्द झाला हा, आणि हे जे ॲक्टिवेटेड स्लज आहे तो लार्ज एरेशन टँकच्या एंडला जो काही ॲक्टिवेटेड स्लज मिळतो तिथं मिथेनोजेनिक बॅक्टेरिया नसतात, कारण लार्ज एरेशन टँकमध्ये म्हणजे जो सेकंड टँक आहे त्याच्यात आपण एजिटेशन करून एरोबिक कंडिशन क्रिएट करत असतो. पण जो काही आपला फोर्थ टँक आहे एनॉरोबिक स्लज डायजेस्टर, त्याच्यात जी ॲक्टिवेटेड स्लज असते त्याच्यात मिथेनोजेनिक बॅक्टेरिया आपल्याला मिळू शकतात. त्याच्यानंतर अजून एक MCQ बेस्ड किंवा ॲप्लिकेशन बेस्ड तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात की ह्युमन एक्सक्रेटा आपण गोबर गॅस प्रोडक्शनसाठी का नाही वापरू शकत. त्याचं उत्तर इथं लिहिलं आहे मी खाली. ह्युमन एक्सक्रेटा कॅनॉट बी यूज्ड फॉर गोबर गॅस प्रोडक्शन ड्यू टू नो नॅचरल मिथॅनोजन अँड सेल्युलोज प्रेझेंट ड्यू टू. का नसतात ते, तर बिकॉज आपण सेल्युलोज इज ॲबसेंट ड्यू टू कुक्ड फूड व्हेजिटेबल. आपण जे फूड खातो ते आपण कुक करून खातो, त्याच्यामुळं ते जे मिथॅनोजन्स किंवा सेल्युलोज आहेत ते ॲबसेंट असतात व त्याच्यामुळे आपण गोबर गॅस प्रोडक्शनसाठी ह्युमन एक्सक्रीटा वापरू शकत नाही. त्यानंतर आता आपण येऊया बायोगॅसच्या अरेंजमेंटकडं किंवा ते प्लांटकडं. द बायोगॅस प्लांट कन्सिस्ट ऑफ कॉन्क्रीट टँक 10 to 15 feet डीप. भरपूर वेळेस इथं 10 ते 15 मीटर डीप असं लिहून देतात, ते फीटच्या ऐवजी मीटर करतात, तर ते चुकीचं आहे. इन विच बायोवेस्ट आर कलेक्टेड अँड स्लरी ऑफ डंक इज फेड. त्यानंतर पुढची लाईन बघा. फ्लोटिंग कवर is placed over the slurry which keeps on rising as the gas is produced in the tank due to the microbial activity. The biogas plant has an outlet which is connected to the pipe supply biogas to nearby houses. त्यानंतर NCERT म्हणते की the spent slurry is removed through another outlet and may be used as fertilizer. मी डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. त्यानंतर एक असर्शन रिझनचा प्रश्न बनू शकतो खाली इथं, की असर्शन म्हणू शकतात की बायोगॅस प्लांट्स आर मोर आफ्टर बिल्ड इन रुरल एरियाज. आणि रिझन याचं काय येईल तर कॅटल डंक इज अवेलेबल इन लार्ज क्वांटिटीज इन रुरल एरियाज वेअर कॅटल आर लार्जली युज्ड फॉर व्हरायटी ऑफ पर्पजेस. त्यानंतर आपण डायग्रामकडे येऊया आता. त्याच्यात एक पॉईंट राहिला. द बायोगॅस दस प्रोड्यूस इज यूज्ड फॉर कुकिंग अँड लाईटिंग. काही वेळेस ते लाईटिंगच्या ऐवजी लाईटनिंगसुद्धा लिहितात, तर ते चुकीचं आहे. द टेक्नॉलॉजी ऑफ बायोगॅस प्रोडक्शन वॉज डेव्हलप्ड बाय इन इंडिया बाय एफर्ट्स ऑफ IARI अँड KVIC. याची फुल फॉर्म लक्षात ठेवावे सगळे. IARI मध्ये इंडियन आहे, आय म्हणजे इंटरनॅशनल नाही. तर अशा प्रकारे हे एक टिपिकल बायोगॅस प्लांट असतं. स्क्रीनवर बघू शकता तुम्ही की इथं एक वरती टॉपला आउटलेट आहे, गॅस आउटलेट. त्यानंतर राईट अँड लेफ्ट साईडला स्लज आहे, आउटलेट फॉर स्लज दॅट इज स्पेंट स्लरी. आणि जी काही फ्रेश स्लरी आहे आपली म्हणजेच डंग आणि वॉटर, याला आपण फ्रेश स्लरी म्हणतो, ती लेफ्ट साईडला असते. यांचे पोझिशन्स लक्षात ठेवावे कंटेनर्सचे. आणि त्याच्यातनं सगळ्यात सेंटरला एक गॅस होल्डर असतो. त्याच्यात सर्वांनी तिथं पेन्सिलने किंवा पेनाने लिहून ठेवा कंपोजिशन त्याचं. मिथेन, CO2 आणि H2 येणार इथं. आणि सगळ्यात बॉटमला एक डायजेस्टर असतो. हे बायोगॅस प्लांट 10 ते 15 फीट डीप असतं इनसाइड द सॉईल. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट लिहिले तिथं. स्प्लेंट स्लरी इज स्लज used as manure and fresh slurry is water आणि dung. त्यानंतर organic matter is present in the fresh slurry while inorganic matter is present in the spent slurry. हे मुद्दे लक्षात ठेवावे सर्वांनी. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक बघूया, मायक्रोब्स ॲज बायोकंट्रोल एजंट. Biocontrol refers to the use of biological methods for controlling plant diseases and pests. And our soil is also polluted through use of weedicides to remove weeds.
हे ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आता मेन पार्ट इथं सुरू होतो, बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. इन ॲग्रिकल्चर, एक मिनटं. In agriculture, there is a method of controlling pests that relies on natural predation rather than introduced chemicals. आता हे सेंटेन्स भरपूर महत्त्वाचं आहे आणि याच्यातले मोस्ट ऑफ द सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंटसाठी विचारले जाऊ शकतात. त्यांनी काय म्हणलं आहे, इट रिलाइज ऑन नॅचरल प्रिडेशन रॅदर दॅन इंट्रोड्यूस केमिकल्स. ह्यालाच मी मॉडिफाय करून काय केलं की नॅचरल प्रिडेशन रॅदर दॅन इरॅडिकेशन, कारण केमिकल इंट्रोड्यूस केल्यावर काय होणार आहे, इरॅडिकेशनच होणार आहे, असं सुद्धा विचारू शकतात तुम्हाला. त्यानंतर द मोर व्हरायटी अ लँडस्केप हॅज द मोर सस्टेनेबल इट इज, हे सुद्धा एक महत्त्वाचं वाक्य आहे. त्यानंतर बघा, द ऑर्गॅनिक फार्मर देअरफॉर वर्क्स टू क्रिएट अ सिस्टीम वेअर द इन्सेक्ट्स दॅट आर समटाइम्स कॉल्ड ॲज पेस्ट आर नॉट इरॅडिकेटेड बट इन्स्टेड आर केप्ट ॲट मॅनेजेबल लेवल्स बाय कॉम्प्लेक्स सिस्टम चेक्स अँड बॅलन्सेस विदिन लिव्हिंग अँड व्हायब्रंट इकोसिस्टम. म्हणजे यांचं म्हणणं आहे की ऑर्गॅनिक फार्मर वर्क्स टू क्रिएट, किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग इट वर्क्स टू क्रिएट वॉट, अ सिस्टम वेअर द इन्सेक्ट्स which are called as pests are not completely eradicated but are kept at manageable levels in a living and vibrant ecosystem. Vibrant ecosystem चा अर्थ लिहिला आहे इथं वर मी, की इकोसिस्टम विथ गुड बायोडायव्हर्सिटी दॅट इज मोर व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स किंवा फ्लोरा अँड फॉना. त्यानंतर पुढच्या पेजवर बघा, NCERT म्हणते की द ऑर्गॅनिक फार्मर्स होल्ड द व्ह्यू दॅट द इरेडिकेशन ऑफ क्रिएचर्स दॅट आर ऑफन डिस्क्राइब्ड ॲज पेस्ट इज नॉट ओनली पॉसिबल बट ऑल्सो अनडिझायरेबल, फॉर विदाउट देम द बेनिफिशियल प्रिडेटर अँड पॅरासाइट इन्सेक्ट विच डिपेंड ऑन देम ॲज फूड ऑर होस्ट वुड नॉट बी एबल टू सर्वाईव्ह. म्हणजे त्यांचं कंप्लीट इरेडिकेशन करणं चुकीचं आहे किंवा ते किंबहुना शक्यही नाही आहे, कारण त्याच्यावर जे अवलंबून इन्सेक्ट्स किंवा प्रिडेटर्स आहेत, पॅरासाइट्स किंवा प्रिडेटर, ते सुद्धा व्हॅनिश होऊन जातील. त्याच्यामुळं एक मॅनेजेबल लेवलला ठेवणं त्यांना गरजेचं आहे, जे काही पेस्ट वगैरे असतील त्यांना. Thus, the use of biocontrol measures will greatly reduce our dependence on toxic chemicals and pesticides. An important part of biological farming approach is to become familiar with various life forms that inhabit the field of the predators as well as pests, and also their life cycle, pattern of feeding and habitat they prefer. म्हणजे बायोलॉजिकल फार्मिंग केल्यावर आपल्याला काय काय बेनिफिट्स किंवा काय काय माहिती मिळू शकते, ते हे 4 पॉईंट्स आहेत. कशाबद्दल माहिती मिळते की व्हेरियस लाईफ फॉर्म्स दॅट इनहॅबिट द फील्ड प्रिडेटर्स ॲज वेल ॲज पेस्ट, त्यानंतर त्यांची लाईफ सायकल, पॅटर्न ऑफ फीडिंग आणि हॅबिटॅट ते प्रेफर. या ठिकाणी एक गोष्ट सर्वांना माहीत असेल की कन्व्हेन्शनल फार्मिंग इट इज ऑल्सो कॉल्ड एज केमिकल फार्मिंग अँड बायोलॉजिकल फार्मिंग इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ज्या शेवटच्या आपण 4 ओळी वाचल्या त्या एक MCQ म्हणून येऊ शकतात 4 ऑप्शन्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॅरा, द व्हेरी फॅमिलियर बीटल विथ रेड अँड ब्लॅक मार्किंग्स, द लेडीबर्ड अँड द ड्रॅगन फ्लाईज आर युजफुल टू गेट रिड्स ऑफ एफिड अँड मॉस्किटोज रिस्पेक्टिव्हली. लेडीबर्ड हा एक बर्डही नाही आणि ॲनिमलही नाही, हा एक इन्सेक्ट आहे, म्हणजे एक प्रकारचा बीटल आहे हा विथ रेड अँड ब्लॅक मार्किंग्स, आणि इट इज यूज टू गेट रीड ऑफ एफिड्स, आणि ड्रॅगन फ्लाईज यूज टू गेट रीड ऑफ मॉस्किटोज. याच्यासाठी एक ट्रिक बनवली आहे मी की ड्रॅगन फ्लाईजचं D आणि मॉस्किटोचं M, म्हणजे DM असं म्हणतो आपण नेहमी, ते लक्षात ठेवता येईल तुम्हाला. ड्रॅगन फ्लाईजसाठी मॉस्किटो आणि लेडीबर्डसाठी एफिड्स. An example of microbial biocontrol agents that can be introduced in order to control butterfly caterpillars it is Bacillus thuringiensis, often called as BT. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आता. These are available in sachets as dried spores which are mixed with water and spread on the vulnerable plants such as brassicas and fruit trees. आपल्याला अवेलेबल कसे आहेत ते तर ड्राईड स्पोर्समध्ये, आणि मग आपण त्यांना पाण्यात मिक्स करतो.
वेट स्पोर्स म्हणून आपल्याला ते अवेलेबल नाही आहेत. आणि कोणावर स्प्रे करतो तर वल्नरेबल प्लांट्स, म्हणजे दोज विच कॅन गेट अफेक्टेड इझिली बाय द कॅटरपिलर्स. आणि कुठले आहेत असे प्लांट्स तर ब्रासिका आणि फ्रूट ट्रीज. ब्रासिकालाच आपण मस्टर्ड फॅमिलीसुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये मस्टर्ड आल्यावर ते सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर BT कॉटन वगैरे त्याचे एक्झाम्पल्स दिले आहेत, ते सरांनी वाचून घ्यावे. तसं बायोटेकमध्ये सुद्धा कव्हर होईल ते. त्यानंतर आता पुढचा पॅरेग्राफ बघा. अ बायोलॉजिकल कंट्रोल बीइंग डेव्हलप्ड फॉर द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ प्लांट डिसीजेस इज द फंगस ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा species are free living fungi that are very common in the root ecosystem. So they are effective biocontrol agents for several plant pathogens, specifically root pathogenसाठी, कारण हे रूट इकोसिस्टममध्ये ॲक्टिव्ह असतात. कोणतर फंगस ट्रायकोडर्मा. त्यानंतर बक्युलोव्हायरसेस आर पॅथोजन्स दॅट अटॅक इन्सेक्ट्स अँड अदर आर्थ्रोपोड्स. They are the majority of baculoviruses used in biological control agents are in the genus Nucleopolyhedrovirus. जीनस येतो, स्पीसीज किंवा फॅमिली नाही आहे. ह्याची एक ट्रिकसुद्धा आहे माझ्याकडं, पण ती माझ्या नावावर नाही. बक्युलोव्हायरसेसमधलं B फॉर बेलापूरकर आणि न्यूक्लिओपॉलीहेड्रोव्हायरसमधलं N फॉर नितीश. त्यानंतर these viruses are excellent candidates for species specific नॅरोस्पेक्ट्रम आणि इन्सेक्टिसायडल ॲप्लिकेशन्स. म्हणजे they kill organism of specific species, as a result it kill the species, so called as species specific नॅरोस्पेक्ट्रम insecticides. म्हणजे पर्टिक्युलर स्पीसीजलाच हे अफेक्ट करतात, बाकीच्यांना अफेक्ट करत नाहीत. दे हॅव बीन शोन टू हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन प्लांट्स, मॅमल्स, बर्ड्स, फिश ऑर इवन ऑन नॉन टार्गेट इन्सेक्ट्स. म्हणजे हे प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स, फिशेस म्हणजे नॉन टार्गेट आहेत इन्सेक्ट्स, त्यांना हार्म करत नाहीत, म्हणजेच निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्यावर. This is especially desirable when the beneficial insects are being conserved to aid in overall integrated pest management IPM program, or when ecologically sensitive area is being treated. आता ह्यांचा फायदा कुठं आहे तर जेव्हा एखादा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट प्रोग्राम चालू असेल किंवा एखादा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे एरिया विथ लेस बायोडायव्हर्सिटी, त्या ठिकाणी आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो यांची बक्युलोव्हायरसेसची, कारण हे स्पीसीज स्पेसिफिक आहेत, मोजक्याच स्पीसीजला मारतात. त्यानंतर IPM ची डेफिनेशन किंवा मिनिंग त्याच मी लिहून आणलं आहे तुमच्यासाठी, की मॅनेजिंग ऑर कंट्रोलिंग द पेस्ट पॉप्युलेशन नॉट ओनली इन आवर इकोसिस्टम बट ऑल्सो इन द इकोसिस्टम विच आर प्रेझेंट ॲडजसंट टू आवर इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ही सर्वांनी वाचून घ्यावी. सो आता आपण आपल्या लास्ट टॉपिककडे आलो आहेत, तो म्हणजे मायक्रोब्स ॲज बायोफर्टिलायझर्स. खूप सोपा टॉपिक आहे हा. आता यात नेक्स्ट पेजवर NCERT काय म्हणते बघा. ऑफकोर्स वी हॅव नाव रिअलाइज्ड दॅट देर आर प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द ओव्हरयूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड देर इज अ लार्ज pressure to switch to organic farming, that is use of biofertilizers. त्यानंतर बायोफर्टिलायझर्स कुठले तर बायोफर्टिलायझर्स आर द ऑर्गॅनिझम दॅट एनरिच द न्यूट्रिएंट क्वालिटी ऑफ द सॉइल अँड द मेन सोर्सेस ऑफ बायोफर्टिलायझर्स आर बॅक्टेरिया, फंगाय आणि सायनोबॅक्टेरिया. हे दोन MCQ भरपूर, 2 लाईन्स भरपूर महत्त्वाच्या आहेत. मेन सोर्स ऑफ बायोफर्टिलायझर कुठले तर बॅक्टेरिया, फंगाय आणि सायनोबॅक्टेरिया. त्यानंतर रायझोबियमबद्दल माहिती दिली आहे, सर्वांनाच माहिती आहे आपल्याला. त्यानंतर अदर बॅक्टेरिया कॅन फिक्स ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन व्हाईल फ्री लिव्हिंग इन सॉईल. कुठले आहेत ते तर आझोस्पायरोलम आणि अझोटोबॅक्टर, जसं एनरिचिंग द नायट्रोजन कंटेंट ऑफ द सॉईल. त्यानंतर एंडोमायकोरायझाबद्दल, याचा रेफरन्स मी ऑर्गॅनिझम पॉप्युलेशनमध्ये सुद्धा एकदा दिलता त्या व्हिडिओमध्ये, की फंगाय आर ऑल्सो नोन टू फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ प्लांट्स, म्हणजे यालाच आपण म्हणतो मायकोरायझा. मेनी मेंबर्स ऑफ द जीनस ग्लोम्युस फॉर्म मायकोरायझा. द फंगल सिम्बायोट इन दिस असोसिएशन ॲब्झॉर्ब फॉस्फरस फ्रॉम द सॉईल अँड पासेस इट टू प्लांट.
कुठलं एलिमेंट ॲब्झॉर्ब करतो आहे फंगल सिम्बायोंट, तर फॉस्फरस, ना की कॅल्शियम म्हणा किंवा आयरन म्हणा, फक्त फॉस्फरस. आणि इट पासेस टू द प्लांट. प्लांट्स हॅव्हिंग सच असोसिएशन शो अदर बेनिफिट्स. कुठले, तर रेजिस्टन्स टू रूट बॉर्न पॅथोजन्स, त्यानंतर टॉलरन्स टू सॅलिनिटी अँड ग्रोथ, अँड ओव्हरऑल इन्क्रीज इन द PGD म्हणजेच प्लांट ग्रोथ डेव्हलपमेंट. आणि याचा फंगसला फायदा काय, तर फंगसला न्यूट्रिशन आणि एनर्जी मिळते, पुन्हा राहायला जागासुद्धा मिळते त्यांना. त्यानंतर आता सायनोबॅक्टेरियाबद्दल. सायनोबॅक्टेरिया आर ऑटोट्रॉपिक मायक्रोब्स वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट्स. त्यांचं डिस्ट्रीब्युशन कुठे आहे, तर ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट्स. आणि कसे आहेत ते ऑटोट्रॉपिक. मेनी ऑफ विच कॅन फिक्स ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. आता हे सुद्धा नायट्रोजनसाठी आहेत. एक्झाम्पल काय, तर ॲनाबिना, नॉस्टॉक आणि ऑक्सिलॅटोरिया, हे तिन्हीसुद्धा काय आहेत, तर सायनोबॅक्टेरिया आहेत. त्यानंतर एक MCQ लाईन येते, ती म्हणजे इन पॅडी फील्ड सायनोबॅक्टेरिया सर्व ॲज अन इम्पॉर्टंट बायोफर्टिलायझर्स. आणि त्यानंतर ब्लू ग्रीन अल्गी ऑल्सो ॲड ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉईल अँड इन्क्रीज इट्स फर्टिलिटी. हे दोन्ही लाईन MCQ बेस्ड आहेत, ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारल्या जाऊ शकतात. सो कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट म्हणजे जे काही मायकोरायझामध्ये फंगल सिम्बायोंट आहे ते फॉस्फरस एक्स्ट्रॅक्ट करतं आणि प्लांटला देतं, व जे आझोस्पायरुलम, अझोटोबॅक्टर, रायझोबियम, पुन्हा हे तिन्ही सायनोबॅक्टेरिया हे जे आहेत ते फक्त नायट्रोजनसाठी काम करतात, म्हणजे ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन सॉईलला किंवा प्लांटला नेऊन जातात. यालाच आपण सिम्बायोटिक असोसिएशन असं सुद्धा म्हणत असतो रायझोबियमच्या केसमध्ये. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स साईडला लिहिलेले आहेत मी मायकोरायझाबद्दल, की बेनिफिट टू प्लांट इज द फंगस ॲब्झॉर्ब फॉस्फरस अँड गिव्ह इट टू रूट्स. त्यानंतर रेजिस्टन्स टू रूट बॉर्न पॅथोजन टू प्लांट, त्याच्यानंतर टॉलरन्स ऑफ सॅलिनिटी अँड ग्रोथ, आणि ओव्हरऑल इन्क्रीज इन PGD. ज्या मगाशी वाचले तेच आहेत संपूर्ण. तुम्हीसुद्धा असं साईडला लिहून घेऊ शकता. त्यानंतर फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया विच कॅन फिक्स ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. कुठले आहेत, तर रायझोबियम, आझोस्पायरुलम आणि ॲझोटोबॅक्टर. रायझोबियम हा कसा आहे, एरोबिक बॅक्टेरिया आहे, फ्री लिव्हिंग. आणि ॲझोस्पायरुलमसुद्धा फॅकल्टेटिव्ह एरोबिक आहे, कंप्लीट एरोबिक नाही. त्यानंतर 1-2 महत्त्वाच्या लाईनी आहेत ज्या सांगायच्या राहिल्या किंवा सांगितल्या असतील, पुन्हा रिवाईज करतो, की की बिलीफ ऑफ ऑर्गॅनिक फार्मर्स इन फार्मिंग इज दॅट, किंवा की बिलीफ ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग इज दॅट बायोडायव्हर्सिटी फर्दर्स हेल्थ. व दुसरं स्टेटमेंट कुठलं आहे महत्त्वाचं, द मोर व्हरायटी अ लँडस्केप हॅज द मोर सस्टेनेबल इट इज. त्यानंतर एक महत्त्वाचा MCQ इथं सांगावं असं वाटतो, की बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ ॲग्रिकल्चरल पेस्ट्स अनलाईक केमिकल कंट्रोल इज, ॲन्सर असणार सेल्फ परप्युच्युएटिंग, म्हणजे स्वतःला कायम ठेवणारा. तर हा एक MCQ महत्त्वाचा आहे आणि भरपूर मुलांना याचा अर्थ माहीत नसतो सेल्फ परप्युच्युएटिंगचा. त्यानंतर एक कंपॅरिझन टाईप मी इथे लिहिलं आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जावं, की टाईप ऑफ हाऊसहोल्ड प्रोडक्ट डिपेंड्स ऑन टाईप ऑफ मायक्रोब युज्ड. त्यानंतर टाईप ऑफ अल्कोहोलिक बेवरेज इट डिपेंड्स ऑन टाईप ऑफ रॉ मटेरियल अँड टाईप ऑफ प्रोसेस यूज. रॉ मटेरियलमध्ये 2 सांगितले होते मी, आणि टाईप ऑफ प्रोसेस यूजमध्ये विथ डिस्टिलेशन किंवा विदाऊट डिस्टिलेशन. आणि टाईप ऑफ गॅस इन द बायोगॅस प्रोड्यूस इट डिपेंड्स ऑन रॉ मटेरियल अँड टाईप ऑफ मायक्रोब युज्ड. या तिन्हीसुद्धा NCERTच्या लाईनी आहेत, तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंट क्वेश्चनमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आता एक थोडक्यात आपण समरी रिडिंग घेऊ व आपला टॉपिक झाला आहे असं जाहीर करू. सो समरीमध्ये काय म्हणते NCERT बघा, मायक्रोब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ लाईफ ऑन अर्थ. नॉट ऑल मायक्रोब्स आर पॅथोजेनिक. Many microbes are very useful to human beings. We use microbes and microbically derived products almost every day. Bacteria called lactic acid bacteria म्हणजे lab grow in the milk and convert it into curd. The dough which is used to make bread is fermented by yeast called Saccharomyces cerevisiae. Certain dishes such as idli and dosa are made
from duff fermented by microbes. Bacteria and fungi are also used to impart particular texture, taste, flavor to the cheese. त्यानंतर बघा, microbes are used to produce industrial products like lactic acid, acetic acid and alcohol, which are used in a variety of processes in the industry. Antibiotics like penicillins produced by useful microbes are also used to kill disease-causing harmful microbes. Antibiotics have played a major role in controlling infectious diseases like diphtheria, whooping cough and diphtheria म्हणजे गालगोटू, whooping cough म्हणजे काली खासी and pneumonia. इथं pneumonia दिला आहे बघा. Pneumonia. For more than 100 years, microbes are being used to treat sewage water by the process of activated sludge formation, and this helps in recycling of water in nature. Methanogens produce methane म्हणजेच बायोगॅस while degrading plant waste. त्यानंतर बायोगॅस it is produced by microbes is used as source of energy in rural areas. Microbes can also be used to kill harmful pests, a process called biocontrol. The biocontrol measures help us to avoid heavy use of toxic pesticides for controlling pests. There is a head need this days to push for the use of biofertilizers in place of chemical fertilizers. It is clear from the diverse uses human beings have put microbes to that they play an important role in the welfare of the human society. त्याच्यामुळे एखाद दुसरे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला समरीमध्ये मिळाले आहेत सध्या. त्यानंतर एक्झरसाइजचे क्वेश्चन बघूया. एक्झरसाइजच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन 11 महत्त्वाचा आहे, तो सर्वांनी वाचायचा आहे व सॉल्व्ह करायचा आहे. व त्यानंतर क्वेश्चन 14 जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तिथं 100% 99% मुलं फसणारच. एकदा झूम करतो मी. क्वेश्चन 14 बघावं सर्वांनी. अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पहिले ऑफ देअर इम्पॉर्टन्स फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. तर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं बायोगॅस, सायट्रिक ॲसिड, पेनिसिलिन अँड कर. याला अरेंज कसं करणार तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला पेनिसिलिन, कारण ते अँटीबायोटिक आहे. त्याच्यानंतर आहे बायोगॅस, कारण त्याचे भरपूर युजेस आहेत. त्याच्यानंतर कर्ड आणि मग सायट्रिक ॲसिड. शेवटी कन्फ्यूज नाही व्हायचं, पहिले सायट्रिक ॲसिड आणि मग कर्ड नाही, पहिले कर्ड आणि मग सायट्रिक ॲसिड. त्यानंतर क्वेश्चन 15 बघा. हाऊ डू बायोफर्टिलायझर एनरिच द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. बायोफर्टिलायझर नॉट ओनली प्रोव्हाइड द रिक्वायर्ड न्यूट्रिएंट्स टू द क्रॉप बट ऑल्सो इम्प्रूव्ह द सॉइल टेक्स्चर. अशा प्रकारे. आणि हे क्वेश्चन 11चा ॲन्सर मी इथं दिलं आहे, समजू शकतो तुम्ही. प्रायमरी सेकंडरी सीवेज ट्रीटमेंटचा डिफरन्ससुद्धा लिहून दिला आहे मी, वाचून घ्या होतं एकदा. अशा प्रकारे आपला हा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर हा चॅप्टर संपला असं जाहीर करतो मी इथं. कोणालाही काही डाऊट असेल या चॅप्टरमध्ये तर बिंदास तुम्ही विचारू शकतात. व मागच्या चॅप्टरप्रमाणे या चॅप्टरची सुद्धा एक 101 क्वेश्चन्सची PDF जी आहे, जे की मी स्वतः बनवले आहेत क्वेश्चन्स, त्याची PDF मी देईल तुम्हाला, अपलोड करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सर्वांनी बघून घ्यावी ती PDF. सो आपला चॅप्टर हा फिनिश झाला आहे. असेच मी एका पुढच्या चॅप्टर घेऊन येईल लवकरच. सो थँक्यू फॉर द टाईम.